हा देखील एक धुरंधर गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मंथन. षटकातील पहिला बॉल मंथन घेऊन तयार. अतिशय भन्नाट वेग यावेळेला मात्र मंथनचा पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी तुल्यबळ संघ आहेत आणि म्हणजेच एक मोठं बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल ती दाहकता या चेंडूची किती होती. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वाईड यॉर्करचा वापर गोलंदाजाने केलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू गती परिवर्तन केलंय. इथे गोलंदाज स्वतः मात्र आपण पाहू शकला झेल टिपण्याकरता पुढे गेले होते, परंतु ते थोडंसं अवघड होतं कारण की चेंडू बराच उंच हवेत गेला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला, चेंडू बराच हवेमध्ये गेला. चेंडू टाकल्यानंतर उलट्या दिशेने पुन्हा एकदा तो प्रवास गोलंदाजाचा राहिला, परंतु यशस्वी काही होऊ शकला नाही आणि झेल यावेळेला मात्र सुटला गेलाय. एक रन तिथे पाहायला मिळते. धाव संख्या देखील आपण पाहतोय झालेली आहे. धाव फलकावरती 1. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज मंथन पुन्हा एकदा तयार होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी भन्नाट वेग, अगदी गोलंदाजीची शैली मंथनची आपण पाहिली तर अगदी चांगली आहे. ज्या प्रकारे तो रिलीज करतोय चेंडू रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी क्लीन ही बॉलिंग ऍक्शन त्याची पाहायला मिळाली आहे. परंतु फलंदाज जर आपण पाहिलं तर अनेक युक्त्या करून पाहतायत मंथनच्या विरोधामध्ये. शफल यावेळेला मात्र बरेच झाले होते, परंतु तो चेंडू, तो टप्पा, तो वेग अप्रतिम हाताळला गेला होता. षटकातील चौथा बॉल, ते मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. इतक्या सहजासहजी तुम्हाला मी मोठे फटके मारू देणार नाही आणि तेच त्याच्या गोलंदाजीतनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मंथनने या षटकामध्ये 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्यानं मोजली आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी अपकमिंग यंगस्टर मंथन आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते टॅलेंट आहे त्याच्यातलं, ते मात्र पूर्णतः आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील 5वा बॉल, गती परिवर्तन, स्लो ओव्हर 1. इथे मात्र निष्प्रभ ठरतायत फलंदाज. पवन मात्र सर्व प्रयत्न करून पाहतोय. अगदी काय गोलंदाजी करतोय मंथन. सुपर, फक्त 1 धाव त्यानं मोजली आहे. षटकातील शेवटचा बॉल, अगदी बॉलिंग ऍक्शन आपण पाहिलं तर अगदी शांताकुमारन श्रीशांत सारखी इथे मात्र आपण पाहू शकाल. चेंडू मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा हाताळला, पायावरती लागलाय. लेग बाईसचं सिग्नल इथे मात्र पाहायला मिळालंय आणि ते आपण पाहू शकला तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या फलकावरती झाली आहे बिनबाद 2. थँक्यू, धन्यवाद. फर्स्ट एड किट जो आहे तो मैदानामध्ये घेऊन जायचा आहे. जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांना मी विनंती करतोय की फर्स्ट एड किट मैदानात घेऊन जा. अगदी बॉलिंग ऍक्शन आपण पाहू शकाल. हुबेहूब श्रीशांतची आठवण करून देणारी पाहायला मिळते आणि तो जाणारा विकेट आपण पाहिलात. अप्रतिम अप्रतिम बॉलिंग, अगदी सुंदर गोलंदाजीची ऍक्शन जी आहे ती पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 2 झाली आहे. अगदी लाईन अँड लेंथ पकडून कशी गोलंदाजी करायची ती पहिल्या षटकामध्ये मंथनने दाखवली आहे. सत्यसाई चषक आपण स्पर्धा पाहताय. या स्पर्धेकरिता अगदी सौजन्य खूप चांगल्या पद्धतीचं झालंय. प्रथम पारितोषिक चषक, द्वितीय पारितोषिक चषक आणि तृतीय पारितोषिक चषक स्वर्गीय महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन महादेव पाटील यांच्या सौजन्याने, चतुर्थ पारितोषिक चषक व 5वं पारितोषिक चषक श्री मनोज यशवंत भगत यांच्या सौजन्याने, 6वं पारितोषिक चषक स्वर्गीय नयन अरविंद किणी यांच्या स्मरणार्थ कुमार विरांश किणी आणि कुमारी ऋद्वी किणी यांच्या वतीने, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर स्वर्गीय अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मिष्टी स्वागत पाटील आणि कुमारी ध्रुवी गावडे यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहेत.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती धीरज. मागील मॅचमध्ये देखील अगदी धीरजची कामगिरी चांगली राहिली आहे. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. तसंच सर्व सन्मानचिन्ह श्री किरण बाळकृष्ण पाटील, सरपंच ग्रामपंचायत खाडी डोलीव यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालेत आणि 20 बॉक्स चेंडू श्री दिलीप भगत व श्री जयेश माळी यांच्या सौजन्याने मिळालेत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवर धीरज. प्रतापमध्ये बिघाड. तसेच मॅन ऑफ द मॅच टी शर्ट श्री राजेश महादेव पाटील आणि श्री अनिल माणिक पाटील एपी टेलर यांच्या वतीने सौजन्य झालेत. सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आभार. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकला तर अचंबित करणारा चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय. 2 धावा कंदरपाडा या संघाच्या फलकावरती लागल्यात. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मंथनचं अगदी ब्रिलियंट गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. फक्त 2 धावा त्या षटकात त्याने मोजल्या. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु अगदी सेफली नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने जात आहेत, चेंडूला उचलतायत, फेकी करतायत. तिथपर्यंत 2 धावा इथे पळून काढल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. पहिली रजनी आपण पाहताय सत्यसाई चषक 2026 ची. प्रथमतःच हे सुंदर असं नीटनेटकं आणि देखणं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. श्रीराम कसराळी बी संघाने मात्र अगदी कसून गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 1.3 षटक आतापर्यंत हाताळले. 4 धावा फक्त फलकावरती लागल्यात. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार. इथे मात्र फटका तर खेळलाय. अगदी सुरक्षितरित्या खेळलं या चेंडूला. 1 धाव, दुसरी धाव देखील परिपूर्ण केली जाते आणि या 2 धावा सकट आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6. अगदी पहिल्या षटकात ज्या प्रकारे मंथनने योग्य टप्प्यावरती ती सुनियोजित गोलंदाजी हाताळली होती आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत याही षटकात आपण पाहिलं धीरजने सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण हाताळलंय. फक्त 4 धावा आतापर्यंत त्यानं मोजल्यात. षटकातील 5वा चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॉटम हँडच्या सहाय्याने दिशा दिली आहे. मिडविकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव, दुसरी धाव देखील अगदी इझिली कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या 8 झाली आहे. अगदी बेसिक ऑफ क्रिकेट जी आहे ती सिंगल आणि डबल मात्र पाहायला मिळत आहेत. 2-2 धावा या प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा डॉट आणि त्यानंतर सलग 2-2 धावा या पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू. तिथे 1 रन कंप्लीट होते आणि या 1 रनने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर वाघोबा कंदरपाडा या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 9. डीजे थँक्यू, डीजे धन्यवाद. यानंतर साईनाथ कोशिंबे विरुद्ध कोसमाईब अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय 9. शेवटचा आणि अंतिम षटक आता या 17तलं बाकी आहे. आता अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. पवन आणि जतीन यांना मात्र या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. गोलंदाज मात्र त्यांच्या विरुद्ध अगदी प्रभावी ठरले. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विपुल. इथे मात्र फुल टॉस बॉल, खराब बॉल होता, त्याचा समाचार आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. चौकार 4.
अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. चौकाराची मोहोर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती या चौकाराच्या सहाय्याने 13 धावा. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल तयार. यावेळेला मात्र खूपच खराब बॉल. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. कमरेच्या बराच वरती टाकलेला हा चेंडू हातातनं निसटला आणि नो बॉल इथे पाहायला मिळालाय. नो प्लस. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर 1 रन ही पळून काढली गेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. आता गोलंदाजाला काहीतरी समजवलं जाते किपरच्या माध्यमातून की अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही केलीत तर समोरचा संघ आपल्यावरती हावी ठरेल आणि ते जास्तीत जास्त धावा जमवतील. सद्यस्थितीला आपण पाहिलं 2.1 षटकाचा खेळ झालाय. 15 धावा या धाव फलकावरती लागल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकवरती आता जतीन येतोय. आतापर्यंत जतीनची बॅट शांत राहिली आहे परंतु पाहूया शेवटचे 5 चेंडू आता निर्णायक असणार आहेत. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती विपुल. फ्री हिटचा बॉल. अगदी फ्री हिटचा बॉल कसा हाताळावा ते विपुलने यावेळेला मात्र दाखवलं. स्लोवर 1 इथे पाहायला मिळालाय. ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलंय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2च्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता होते धाव फलकावरती 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचंय. टॉस करता त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. षटकातील तिसरा चेंडू विपुल ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी चांगला फटका. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकारानं धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झाली आहे 23. 23 धावा या धाव फलकावरती झाल्या. साईनाथ कोशिंबे बी आणि आई कोस्माई खार्डी बी दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करीन की आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातला. आता 3 चेंडूंमध्ये किती धावा अजून बनवल्या जातील. एक षटकार तर आलाय जतीनच्या बॅटमधून. षटकातील चौथा चेंडू घेऊन विपुल तयार. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहिलं तर चेंडू जातोय. पंचांचा इशारा काय येतोय. 4 चौकार. चौकार आणि षटकारांची आतषबाजी इथे पाहायला मिळाली आहे आणि या षटकारांची मात्र इथे या षटकात नितांत आवश्यकता होती आणि ते मोठे फटके जतीनच्या बॅटमधून आले. जतीनची बॅट आता मात्र तळपू लागली आहे. 4 चेंडू झाले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 27 झाले. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा विपुल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट स्विंग केली आहे. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र तैनात तिथे. इट इज गॉन. थँक्यू डीजे. धन्यवाद. जतीन अगदी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करून आता तंबूमध्ये स्थानापन्न झालाय. 6 बॉल त्यानं खेळले. 13 रनची एक सुंदर खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. आता शेवटचा बॉल बाकी आहे. 27 धावा या धाव फलकावरती लागल्यात.
आता या शेवटच्या बॉलमध्ये किती धावा जमल्या जातील. अक्षय नव्यानं दाखल झालाय. शेवटचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे मैदानी लगत खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला एक धाव घेतल्या, दुसऱ्याकरता वळल्यात आणि यावेळेला एकच रन तिथे मिळेल. वन शॉट आणि म्हणजे 3 षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागलेली आहे. 28-29चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ वाढणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी साईनाथ कोशिंबे बी संघाचा कर्णधार आणि आई कोसमाई खाडी बी संघाचा कर्णधार. सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. आईकोस्माई बी आणि त्यांच्या विरुद्ध साईनाथ कोशिंबे. सत्यसाई हा कॉल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आई कोस्माई बी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? बॅटिंग. इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आपण जाऊया थेट आता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एकोणतीस धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवलं गेलंय. 3 षटकांमध्ये आपण पाहत आहेत. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. 18 बॉलमध्ये 29 रन विजयासाठी श्रीराम कसराळी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ते मध्य रात्रीमध्ये आपण आहोत आणि मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे यांना आपण पाहतायत आणि अतिशय हे आपण पाहिलं तर दृश्य अप्रतिम पाहायला मिळतं. हे आमचे कॅमेरामॅन अगदी नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या कलाकारी आता पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम विश नेटवर्कच्या माध्यमातून हे पाहत असतील तर वाह सांगत असतील कॅमेरामॅनला. अगदी चांगली नेत्रदीपक कामगिरी करतायत. खरोखरच दोन्ही कॅमेरामॅनला सॅल्यूट असेल. अगदी तीक्ष्ण नजर प्रत्येक बॉलवर. जास्तीत जास्त बिझी कोण असेल तर डेफिनेटली आपण पाहतायत आमचे कॅमेरामॅन आहेत. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉलमध्ये 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पवनला आपण पाहतायत. वा अप्रतिम मनीष निजाईच्या माध्यमातून आपण पाहतायत. अतिशय सुंदर ऑपरेटिंग. पहिलाच बॉल लेट कट खेळलेत. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. थर्ड मॅनला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केलंय. ते क्रितेश पाटीलच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर पद्धतीने लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले गेले. काय बॅकफुटला जाऊन खूप चांगलं फुटवर्क
रितेश पाटील यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 29 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना पवन कशा पद्धतीने रणनीती आखेल याकडे लक्ष असणार आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. लंगॉनचा फिल्डर फार वेगाने येत आहेत. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले. थोडेसे लेझी राहिले. बॉल हातामध्ये ठेवला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलमधून डबल कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. दबाव जर प्रतिस्पर्धी संघावर टाकायचा असेल तर अशा प्रकारची तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते आणि क्रितेश पाटीलने तेच केलं आतापर्यंत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील सध्याच्या घडीला खेळाडूंसाठी बॅटरसाठी ऑक्सिजन बनलंय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. रितेश पाटील गेल्या मॅचमध्ये सुद्धा विराट कोहली स्टाईलमध्ये काय फटकेबाजी केली होती आणि त्याच अंदाजामध्ये चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. बरोबर बॉलच्या मेरिटवर येऊन खेळत असताना पाहायला मिळतो. सरळ रेषेमध्ये येतोय, बॉलला येऊन देतो आणि त्यानंतर एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतो. हे उत्तम दर्जाचं फलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळतं रितेश पाटीलच्या बॅटमधून. फॅब्युलस बॅटिंग. हा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले. 29 धावांचं टार्गेट सेट करत असताना धवल आणि क्रितेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सत्यसाई चषक खार्डी 2026चं हे शानदार आयोजन. यावेळेला ऑन दी टोस खेळलाय. फिल्डरला निवडला. परफेक्ट ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये जरूर विकेट सापळा रचला आणि शिकार मिळाली. चांगली रणनीती आखली गेली होती गोलंदाज आणि फिल्डरच्या द्वारे. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. ऑन दी टोस खेळला होता. बॅकफुटला गेले आणि चांगला फटका खेळला होता परंतु तिथे फिल्डरला निवडला. फलंदाज बाद. या वीराला शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो मुलबाला. सारीकडे फक्त झालाय प्रभाकर. धीरज वैती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट तर जरूर मिळाले पवनला. पण डीप बॅकवर्ड पॉइंटला बरोबर फिल्डरला त्या ठिकाणी तैनात केलं होतं. बॅकफुटला जात असताना रितेश पाटीलला आपण पाहिलं. बॉल थोडासा टॉस झाला आणि ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे सक्सेस काही मिळालं नाही आणि इथे एक चांगली विकेट मिळते पवन केनीच्या हाती. फर्स्ट विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम जागा बनवले या वेळेला आणि बॉलला जागा दाखवले परंतु फिल्डरने या वेळेला गिरकी घेतली आणि शेवटच्या मोमेंटला बॉल सरळ निघून गेला. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा चौकार. गुड शॉट. 4 रन. धीरज आल्या आल्या या वेळेला चौकार ठोकतोय आणि दबाव हटवतोय. चौकार मिळतोय. 4 रन. आपली प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. जमलीत सारी क्रिकेट Thank you. खाली कोशी. 10 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 19 रन. ते धावा सुद्धा डिपेंड होऊ शकतील परंतु अशा प्रकारची फिल्डिंग जर होईल तर डेफिनेटली कदाचित धावांचा वेग वाढेल परंतु गोलंदाजांना त्यावेळेला सुरेख साथ द्यावी लागेल फिल्डरला. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. टायमिंगच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळला होता. ऑन दी अप परंतु शेवटच्या मोमेंटला वॉट ऑफ फिल्डिंग. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 रन्स आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. ग्रेट फिल्डिंग. जतीनला आपण पाहताय चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड यावेळेला दाखवत असताना
चांगल्या खेळाडूंची चांगली वाहवा झाली पाहिजे. कौतुकास्पद फिल्डिंगचं यावेळेला दृश्य पाहायला मिळालं. जतीन जवळजवळ लॉंग ऑफमध्ये होता. तो एक्स्ट्रा कव्हरला मात्र यावेळेला धावत आला आणि अतिशय चांगली मात्र फिल्डिंगचा दर्जा त्याने दाखवला. लॉंग ऑफवरून मिड ऑफ आणि जो गॅप आपल्याला पाहायला मिळतो त्याबरोबर गॅपमध्ये बॉलला स्टॉप केलं. एक्सलंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 12. यावेळेला असणाऱ्या बॅटचा वापर केलाय. जतीनला निवडलंय सेफ हँड. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 12ला 2. गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलाय क्रिकेटचा मैदान. आहे लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला, लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी. 10 बॉल आणि विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. श्रीराम कसराळी बी या टीमला विजयासाठी कमबॅक केलंय. प्रवीण या गोलंदाजाने तेवढीच सुरेख साथ मिळाले जतीनची. या अगोदर त्याने बॉलला स्टॉप केलं, 2 रन सेव्ह केले आणि त्यानंतरचा सुंदर झेल पाहायला मिळतोय. म्हणजेच 100% कसे द्यावेत क्रिकेटच्या मैदानात. ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 29 धावांचा पाठलाग करताना 17 रनची आवश्यकता आहे. त्यावेळेला आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा होता का, तर नाही आणि यस इथे विकेट डाऊन. काय घडलं गेलं जर आपण पाहिलं तर यावेळेला एक रिप्ले आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला प्रवीणचा हा बॉल आणि अगदी मिडल स्टंप्सला यावेळेला जरूर अपील केली आणि त्यानंतर राकेश राऊत सरांनी मात्र बोट उंचावलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद. बरोबर लेग बिफोर विकेट आपण पाहिलं तर मिडल स्टंप्सला सापडले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. विकेट मिळते. आता प्रवीण इज ऑन अ हॅट्रिक. कारण अपील केल्यानंतरच तुम्हाला ती विकेट मिळाली जाते आणि त्यामुळे अपील करणं हा सुद्धा स्वाभाविक आहे. कारण 27 क्रमांक जो आपण पाहतायत, नियम क्रमांक 27 ती अपील केल्यानंतर तुम्हाला दाद मिळतेच मिळते. परंतु तिथे जर प्लम असेल, तुम्ही अपील केली नाही, तर तिथे विकेट कशी दिली जाईल? मिळणारच नाही. त्यामुळे या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. असं घडलं होतं. ते मात्र आपण पाहिलं तर सफाळी प्रीमियर लीग माकणीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की अपील केली नव्हती आणि तो बरोबर मध्ये सापडला होता. परंतु अपील न केल्यामुळे पंचांनी बोर्ड उंचावलंच नाही आणि तिथे विकेट मिळालीच नाही. संघाची धावसंख्या 12ला 3. प्रवीण इज ऑन अ हॅट्रिक. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आता धावा धावा आणि फक्त धावा खूप महत्त्वाच्या असतील. परंतु प्रवीणनं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 बॉल त्याने हाताळलेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 15 रन श्रीराम कसराळी बी टीमला विजयासाठी. 8 बॉल 15. सामन्याचं समीकरण अप्रतिम पाहायला मिळतंय. अप्रतिम चांगला फटका तर आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. जतीन चांगली फिल्डिंग करत असताना तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 15 या धावसंख्येवर 7 बॉल आणि 14 रन. अप्रिशिएट करतायत सध्या भीमसेन आपण पाहतायत या खेळाडूंना आणि नेहमीच खंदरपाडे या टीमसाठी ते बॅकबोन राहिलेत. गोलंदाजाला अप्रिशिएट करत असताना, खेळाडूंना अप्रिशिएट करत असताना आपण पाहताय ते प्रोत्साहन दिलं पाहिजे. चांगले नवखे खेळाडू असतात, नवीन तयार होणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला त्यांना कोणीही मार्ग दाखवत नाही. अशा वेळेला सिनियर खेळाडू
त्यांना मार्ग दाखवतात, परंतु त्याची जाणीव ही मात्र अपकमिंग यंग टॅलेंटला सुद्धा असायला हवी. 7 बॉल 14. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलाय, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. ओ माय गॉड! येणारी चेंडूंमध्ये काय कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळतील का? गौतम वैती आणि धीरज यांना आपण पाहतायत. 6 बॉल आणि 13 रन. 6 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विजयासाठी श्रीराम कसराळी बी टीमला 6-13चं समीकरण. कोसमाळी गावाची गाय माझी कोसमाळी कोसमाळी गावाची सहा बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जतीनला आणलंय. जतीन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना धीरज आणि गौतम वैती अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचमध्ये जबरदस्त गेम चेंजर खेळाडू बनला होता. टी शर्टवर सुद्धा आपण पाहतायत ची ट्रॅक लाईन आहे गेम चेंजर खेळाडू. गेम चेंजर म्हणून आपण पाहतायत, तर म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? 6 बॉल आणि 13 रन. जतीन आपल्या बॉलिंग मार्कवर. जतीनचा पहिलाच बॉल अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय आर्म ऍक्शन पहा त्याची अप्रतिम पाहायला मिळते. जसा बॉल मात्र शेवटच्या डिलिव्हर पॉइंट आपण पाहिला तर तन्वीरची आठवण येईल अशा प्रकारचा मात्र बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पाहायला मिळतात. त्यामध्ये जतीन आपण पाहतायत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला खाली राहिला होता. वाह! जतीन काय गोलंदाजी केले. अचूक टप्पा आणि ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जतीन अचूक टप्प्यावर भेदक मारे. ग्रेट बॉलिंग. 4 बॉल आणि विजयासाठी आता 13 रन. खाली राहिला होता त्या स्पॉटला बॉल बरोबर आपण पाहतायत. या वेळेला बॅकफुटला गेले. ऑन द टोस खेळत असताना खूप चांगला फटका, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. चौकार. 3 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण श्रीराम कसराळी बी टीमला विजयासाठी. 3 बॉल 9. कोसमाळी कोसमाळी गावाची का होता वेगेचा फायदा उचलला फलंदाज धीरजने. 3 बॉल आणि 9 रन. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅटचा स्विंग खूप चांगला होता, परंतु बॉल बरोबर मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट होऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर केलेला कमबॅक, स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय असतं याचं प्रात्यक्षिक प्रिव्हियस बॉलमध्ये आपण पाहिलं. चांगला बॉल टॉस झाला. यावेळेला बॉल जतीन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. एक्सलंट बॉलिंग. काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. भीमसेनचं मी यावेळेला कौतुक करेन. त्याचं कारण काय तर जतीनचा रिदम त्याने तोडून दिला नाही. कोणत्याही फिल्डरला त्याने जवळ येऊन दिलं नाही. ही खूप महत्वाची बाब आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाने आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा गोलंदाज रिदममध्ये आहे तर त्याला टीम मीटिंगसाठी बोलवायला नको. आणि तेच केलं जतीनने. यावेळेला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी आणि इथे विन होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा खंदरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने होता. बरोबर बॉल या वेळेला निघून गेला. नाकाला सुगंध करून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चला शेक हँड केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. श्रीराम कसराळी बी टीम आपण सुद्धा चांगले खेळलात आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. सेकंड या वेळेला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत वाघोबा खंदरपाडा बी
संघ जतीन 6 बॉल 13, 12 बॉलमध्ये 11. पवन खूप वेळ घेतला होता, परंतु रन्स त्याच्या बॅटमधून आल्या नव्हत्या. परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी जतीनने केली, तर जतीन यावेळेला डेफिनेटली आपण पाहत आहे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.